तर मुंबई पोलिसांचा आणखी एक व्हिडिओ आता व्हायरल होत होता। या व्हिडिओमध्ये पोलीस तरुणीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप होतोय। पोलिसांनी तरुणीसोबत विनयभंग केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय आणि या व्हायरल व्हिडिओनंतर मुंबई पोलिसांवरती चहूबाजूंनी टीकाही करण्यात आली। यावरती चहूबाजूंनी टीका केल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय। या व्हिडिओचा चुकीचा अर्थ काढलाय। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची पडताळणी केली आहे आणि या व्हिडिओतील पोलीस हवालदार तरुणीच्या बाजूला असलेल्या तरुणाला पकडत होते। यावेळी तरुणीमध्ये आल्याचं पोलिसांनी सांगितलंय। तर जो व्हिडिओ आपण व्हायरल होताना पाहतोय आणि ज्यावरती सगळे विरोधक कडाडून टीका करतायत, तरुणीचा विनयभंग केला गेला असं म्हणतायत, मात्र आता पहिल्यांदा पोलिसांकडून त्यावरती प्रतिक्रिया समोर आलेली आहे। तर यावरून विरोधकांनी टीका केली, बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं, पाहूयात। पोलीस इन्सिडेंटिव्ह का वागतात मला कळत नाही। मुंबई पोलीस असे नाहीये। आता काल सुद्धा आम्ही शांततामय पद्धतीने सह्यांची मोहीम घेत होतो। तिथे येऊन ह्याला पकड त्याला पकड, मला असं वाटतं की एकदा आहे ना दिल्लीतल्या बसलेल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी ठरवावं की या देशात लोकशाही आहे का या देशात हुकुमशाही आहे। एकदा तुम्ही ठरवा आणि आम्हाला सांगा की बाबा आजपासून लोकशाही संपली, आजपासून हुकुमशाही चालू झाले। मग आम्हाला पण आमचे ऑप्शन्स ओपन राहतात ना, कसं डील करायचं तुमच्याशी ते। आम्ही लोकशाही आहे म्हणून सगळं लोकशाहीच्या मार्गाने करतोय। तुम्ही जर सांगितलं ही आजपासून लोकशाही संपली आहे, आजपासून हुकुमशाही चालू झाली, सुप्रीम कोर्ट पण तुमचं ऐकणार नाही, सुप्रीम कोर्टाला वेळ पण नाही तुमच्यावर काय अत्याचार होतोय ते बघायला। हे एकदा आम्हाला सांगून टाका की आजपासून आता हुकुमशाही काय फक्त एवढं समजतंय की ज्या वयामधनं पाठीवरनं हात फिरवण्याची गरज असते, तुम्ही पाठीवरनं काठ्या माराल तर ही पुरं आयुष्यभर बदला घेण्याच्या भावनेतच राहा। आपण बापाने मारली थोबाडीत कित्येक वर्ष विसरत नसतो, पण आईचा मायेचा हात आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतो। कारण बापच मेहनत करून आपल्याला पोचत असतो। विसरतो आपण बापाचा रपाटा नाही विसरत। ही मानसिकता आहे, जगाची मानसिकता आहे। तसं या पोरांना पोरींना तुम्ही त्या पद्धतीने वागवायला हवं, त्या पद्धतीने वागवलं नाही, वेड्यासारखे मारहाण करत चुकले। तेच सांगतोय की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी याबद्दलच्या कडक सूचना दिलेल्या आहेत आणि कडक कारवाई करण्याच्या त्यांनी पुढाकार घेतला आणि भूमिका घेतली आहे।